राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पवारांना खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये डॉक्टरांनी पवारांची प्रकृती ही स्थिर असल्याचं सांगितलंय। तर यावेळी रुग्णालयामध्ये सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवार आणि पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार हे देखील रुबी हॉलमध्ये उपस्थित होते। तर दरम्यान सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवून शरद पवारांची प्रकृती ही उत्तम असल्याचं म्हटलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांच्या पत्नीने देखील शरद पवारांची रुग्णालयामध्ये भेट घेतली। फिजिकल एक्सर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचे ते ठरवू। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीली त्यांच्या प्रायव्हेट गाडीने मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना तपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावरती काही गंभीर सवाल उपस्थित करण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी 4:30 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं ही पत्रकार परिषद होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेनंतर 12 तारखेला पक्ष विलीनीकरणाच्या अनुषंगानं खुलासे करणारी आणखी एक पत्रकार परिषद ही रोहित पवार घेणार असल्याची माहिती आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचा तिढा हा आणखीन वाढलाय। सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे किंगमेकर ठरलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाकडून चांगलीच कोंडी झाली आहे। महापौर पदाच्या मागणीवरती ठाम असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंनी नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची भेट घेतली। यावेळी सुनील केदार देखील उपस्थित होते। तर जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीनंतरही काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेचं मन वळवण्यामध्ये अपयश आलंय। चंद्रपूरमध्ये ठाकरेंशिवाय सत्ता स्थापन करणं काँग्रेससाठी अशक्य आहे आणि त्यामुळे काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेचा हट्ट पूर्ण करणार का की ठाकरेंची शिवसेना भाजपकडून आलेल्या प्रस्तावाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं। कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो, परंतु मला काही लोक असं समजत होते की ते समोरची लोक आव्हानच नाहीयेत। मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं, परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रांत जाधव काय चीज आहे। भिवंडीच्या महापौर पदासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर 3 आठवडे उलटल्यानंतर देखील भिवंडीचा महापौर कोण होणार आणि कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाहीये। भिवंडी महापालिकेमध्ये एकूण 90 नगरसेवक आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक हे निवडून आलेत। या 3 पक्षांकडून भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापनाही करण्यात आली, पण समाजवादी पक्षाचे नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत न येता अजूनही अज्ञात स्थळी आहेत आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये यश मिळालेलं नाही। त्यामुळे राष्ट्रवादीकडून समाजवादी पक्षाला उपमहापौर पदाची ऑफर ही देण्यात आली आहे। जालना महानगरपालिकेमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर पहिल्या महापौर आणि उपमहापौरपदांनी पदभार स्वीकारला। सर्वसाधारण सभेमध्ये महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। भाजपला जालना महानगरपालिकेमध्ये 41 जागांवरती विजय मिळवता आला। यानंतर एससी महिलेसाठी महापौर पद हे राखीव झाल्यानंतर भाजपनं महापौर पदासाठी वंदना मगरे यांची निवड केली होती। आज त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिलंय।
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। बैठकीला सर्व जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर सोबतच महाविकास आघाडीऐवजी एकला चलो रेच्या मुद्द्यावरतीही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपुढे सादर करण्यात आला। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं सादर केलेला हा अहवाल लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे। राज्यातील त्रिभाषा सूत्रांमध्ये तृतीय भाषा म्हणून अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून कुठल्याही एका भाषेची सक्ती नसणार आहे। तर याशिवाय इयत्ता पहिलीपासून AI, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी हे विषय शिकवण्यात यावा असा त्रिभाषा सूत्राशी संबंधित पूरक दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय। राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषेच्या समावेशाची सक्ती केल्यानंतर राज्यभरामधून त्याला तीव्र विरोध झाला आणि यानंतर सरकारनं त्रिभाषा सूत्र समिती नेमून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला होता। त्यानुसार हा अहवाल आता सादर करण्यात आला आहे। सगळ्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि आमच्या सगळ्या तज्ज्ञांची मतं एकत्र करून आज अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल आज इथे माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ICT याचं शिक्षण इयत्ता पहिलीपासून झालं पाहिजे अशी जनरली भूमिका होती। त्याचाही एक अहवाल, एक पूरक अहवाल, मुख्य अहवालाला पूरक अहवाल म्हणून तो देखील सादर करण्यात आलेला आहे। आज आमच्या पुढे या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे। आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आमच्या मंत्रिमंडळापुढे आम्ही मांडू। त्यातल्या ज्या विविध शिफारसी आहेत त्या शिफारसींवर मंत्रिमंडळ चर्चा करेल आणि त्यातल्या कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत, कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं। त्याचा निकाल हाती लागला। या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं। सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला। 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली। विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव स्वीकारावा लागलाय। अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही। रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही। रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राणे ब्रँडचीच हवा असल्याचं दिसून आलं। गेली 25 वर्ष पक्ष कोणताही असो इथल्या जिल्हा परिषदेवरती राणेंचंच वर्चस्व राहिलंय। यंदा देखील राणेंच्या नेतृत्वामध्ये महायुतीनं मोठी मजल मारली। जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपनं 27 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या। या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी विजयी उमेदवारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे।
रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 10 तर पंचायत समितीच्या 20 गणांमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झालाय. त्यामुळे रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. दरम्यान या निवडणुकीमध्ये उदय सामंत या मतदारसंघातील 2 उमेदवार हे चर्चित राहिले. एक म्हणजे त्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील तर दुसरे सर्वसामान्य रिक्षाचालक असलेले कार्यकर्ते. रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना, पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं. आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं अभूतपूर्व यशाला गवसणी घातली. जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व 12 जागांवरती भाजपनं वर्चस्व गाजवलं. एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. कुरुल जिल्हा परिषदेसह मोहोळ तालुक्यामध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं. या विजयानंतर माजी आमदार यशवंत मानेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या भावाचा पराभव झाला. भाजपच्या विजयानंतर यशवंत मानेंनी उमेश पाटलांवरती जोरदार टीका करत वायफळ बोलणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवल्याचं म्हटलेलं आहे. तर भाजप उमेदवार सचिन जाधव यांनी उमेश पाटलांचा तब्बल 1303 मतांनी पराभव केलेला आहे. मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे. 6 पैकी 4 जिल्हाभर जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा राहिलेल्या आहेत. परंतु आम्हाला दुःख एक आहे, गड आला पण सिंह गेला. पेनूर गटातील आमचे रामदासभाई चौरे आणि आष्टीचे समाधान शेळके या दोघांचा पराभव झाला. ही आमच्या मनाला आणि जीवाला लागलेलं आहे. पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामधील 9 जिल्हा परिषदपेक्षा 7 जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये देखील भाजपचा जल्लोष. भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी दंड थोपटले. मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालंय. रायगडमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटलांचा 3500 मतांनी दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या शर्मिला घोडकेंनी निलिमा पाटलांचा पराभव केला. रायगडच्या अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई अदिती दळवी यांनी अलिबागमध्ये चेंढरे जिल्हा परिषद गटामधून विजय मिळवलेला आहे. या निवडणुकीमध्ये त्यांची प्रमुख लढत ही शेकापच्या प्रवीणा घासे यांच्यासोबत झाली होती. अदिती दळवींच्या विजयानंतर शिवसेनेची ताकद ही वाढलेली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 9 जागा या शिवसेनेनं जिंकल्यात. राष्ट्रवादी, भाजप आणि शेकापसह सर्व विरोधकांवरती मात शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे. तर या विजयानंतर आमदार महेंद्र दळवींनी मैं हूं डॉन अशी प्रतिक्रिया दिली. मैं हूं डॉन. येस. आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगड मैं हूं डॉन, मीच डॉन. आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.